यतो वेद वाचो विकुंठा मनोभिः सदा नेति नेतेति यत्ता गृह्णन्ति परब्रह्मरूपं चिदानन्दभूतं सदा तं गणेशं नमामो भजामः। दौर्भिर्युक्ता चतुर्भिः स्फटिकमणिमयी चाक्षमालां दधानां हस्तेनैकेन पद्मं स्थितमपि च शुकं पुस्तकं चापरेण भासा कुन्देन्दुशङ्खस्फटिकमणिनिभा भासमाना समाना सा मे वाग्देवतेयं निवसतु वदने सर्वदा सुप्रसन्नां ज्ञानानन्दमयं देवं निर्मलं स्फटिकाकृतिम् आधारं सर्वविद्यानां हयग्रीवमुपास्महे। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। वन्दे गुरूणां चरणारविन्दे सन्दर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्यैषाङ्गलिकायमाने संसारहालाहलमोहशान्त्यै अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय। अप्पर आश्रमा पूजा करत असताना कालाग्नी शमन दत्तात्रेय प्रकट झाले आणि त्यांचा संवाद चालू आहे आणि संवाद करता करता प्रभूंनी राजशर्माच्या भ्रूमध्याला स्पर्श केला आणि लगेच अप्पर राजशर्माला पूर्वजन्माची स्मृती आली आणि त्याने एका युगामध्ये विष्णुदत्त या नावाने जन्म घेतला होता आणि त्यांची पत्नी सुमतीने सोमदेवाम्मा नावाने जन्म घेतला होता। जन्मजन्मांतराची साधना पाहिजे, तेव्हाच भगवंताचं सान्निध्य प्राप्त होतं। अनेक जन्मार्जित सुकृत असेल, स्वतःचं आणि त्या वंशाचं सुद्धा पुण्य असेल तरच भगवंताचा साक्षात्कार होत असतो। दत्त महाराज पुढे म्हणाले, मी दत्त या रूपाने दर्शन देऊन तुमची काय इच्छा आहे असे विचारले होते त्यावेळेला। त्यावेळी पितृश्राद्धाच्या दिवशी जेवायला यावं असं तुम्ही विनंती केली होती। पहा, कृष्णाच्या चरित्रामध्ये आणि या चरित्रामध्ये किती साधर्म्य आहे। सुतपा आणि प्रश्ने यांनी तपश्चर्या केली होती 3 जन्मापूर्वी। कशा करता? कृष्ण उदरी यावेत म्हणून। आणि जेव्हा कृष्ण प्रगट झाले तेव्हा वर मागितला की तुमच्यासारखा पुत्र व्हावा। आता कृष्णाला तुम्ही उदरी यावं म्हणलं असतं एका जन्मात काम झालं असतं, पण तुमच्यासारखा यावा। आता कृष्णासारखा कोण आहे? कृष्ण स्वयं विगणितांड पतिम परेशम। कृष्ण हा अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे, गोलोकाधिनिवासी आहे आणि सगळे त्याचे अवतार आहेत। वेदानुद्धरते मत्स्यावतार, जगन्निवहते कूर्मावतार, भूगोलमुद्बिभरते वरावतार, दैत्यम दारयते नरसिंहावतार, बलिम छलयते वामनावतार, क्षत्रक्षयम कुर्वते क्षत्रियांचा नाश करणारा परशुराम अवतार, पौलस्त्यम जयते रामावतार। पुढे कृष्ण यायला पाहिजे आपल्या नियमाप्रमाणे, पण लिहिले असं हलम कलयते 8वा अवतार बलरामाचा आहे। पौलस्त्यम जयते हलम कलयते, हलधर हे बलरामाचं नाव आहे। आणि पुढे कारुण्यमातनवते बुद्धावतार, मलेच्छान मूर्छयते कल्की अवतार, दशाकृतिकृते हे 10 अवतार ज्यांनी घेतले। कृष्णाय तुभ्यं नमः, त्या कृष्णाला मी नमस्कार करतो। हा कृष्ण अवतारी आहे, अवतार नसून अवतारी आहे। मग तिथे नियम असा आहे की कृष्णासारखा कोणीच नाहीये। एखादी वस्तू मागितली, ती जर देता आली नाही तर त्यासारख्या 3 वस्तू द्याव्यात असा नियम आहे। त्यामुळे भगवंतानी आता माझ्यासारखा कोणीच नाही, मग काय केलं? 3दा त्यांच्या पोटी जन्म घेतला। वृष्णिगर्भ झाले, पुढे आदिती कश्यपाच्या पोटी वामन झाले आणि इथे वसुदेव देवकीच्या पोटी भगवान कृष्ण झाले। हा नियम आहे। तसं मी पूर्वजन्मात तुम्हाला विचारलं होतं, तेव्हा तुम्ही श्राद्धाच्या दिवशी जेवायला यावं अशी विनंती तुम्ही केली होती आणि सूर्याग्नी बरोबर मी श्राद्धाचं जेवण केलं। त्यात वसु, रुद्र
वगैरे आदित्य या देवता असतात, तुमच्या पितृदेवांना शाश्वत ब्रह्मलोकाची प्राप्ती करून देईल. वा, भगवंतच प्रत्यक्ष जर आहुती स्वीकारतोय, स्वतः स्वीकारतोय, तर काय पितरच काय, शेकडो पितरांचा उद्धार होईल. मी श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेऊन गेल्या 100 वर्षापासून या भूमीवर योग्यांना, महापुरुषांना दर्शन देत आहे. इथे येण्यापूर्वी सुद्धा भगवंताचे अनेकांना दर्शन झालेली आहेत. आणि पीठिकापुरात सवित्र काठक चयन भरद्वाज ऋषीने त्रेतायुगात केला होता. भरद्वाज वेदाचे जाणकार होते. हे चयन याग सोमयागाचे आहेत. सोमयागामध्ये चयन नावाचा भाग आहे. त्यामध्ये अग्निहोत्रीच असला पाहिजे आणि अग्निहोत्र्यांनी पूर्वशृंखला सगळी केली पाहिजे. इष्टीपासून चातुर्मास्य, सोमसप्तक सगळे यज्ञ आणि त्याच्यानंतर चयन याग सुरू होतात. कुणीतरी उठून लगेच आम्ही सवित्र काठक चयन याग करतो आहोत म्हणल्याने होत नसतो, लक्षात घ्या. तसं नाहीये. ही यज्ञाची मालिका आहे. त्यामध्ये मधलाच एक सांगतो तुम्हाला, गवामयन सोमयाग सत्र, 13 महिन्याचं सत्र आहे ते. 4-4, 8-8 दिवसात होणारी यज्ञ नाही आहेत. तर चयन याग सुद्धा सोमयागाची यज्ञ आहेत. त्यामध्ये 4 ऋत्विज असतात, जे प्रकांड पंडित श्रौत याग जाणणारे. ऋग्वेदी होता असतो. प्रत्येक गणामध्ये 17 लोक असतात. ऋग्वेदाचे होत्र गणामध्ये 17, अध्वर्यू गणामध्ये 17, उद्गात्र गणामध्ये 17 आणि ब्रह्मगणामध्ये 17. अशा प्रकारे पीठिकापुरामध्ये सवित्र काठक चयन नावाचा याग भरद्वाज ऋषीने हा त्रेतायुगामध्ये केला होता. आणि तेव्हा त्या भस्माचे पर्वतप्राय डोंगर पडले होते. खूप मोठा यज्ञ तो, कितीतरी दिवस चालणारा. कालांतराने ते भस्म द्रोणागिरी पर्वतावर शिंपडले गेले आणि मारुती द्रोणागिरी पर्वत घेऊन जात असताना त्याचा एक भाग गंधर्वपुरात पडला, गाणगापुरामध्ये. त्याला भस्माचा डोंगर जे म्हणत होतो आपण, आता तो राहिला नाही. नाहीतर पूर्वी आपण त्यातला भस्म बरेच लोक घेऊन जात होते. तर तो तिथे पडला होता. गंधर्वनगर भीमा अमरजा पवित्र नद्याचा संगम प्रदेश आहे. गाणगापूरचं पूर्वीचं नाव गंधर्वनगर आहे आणि भीमा अमरजा संगम आहे. अत्यंत पवित्र असं स्थान आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार समाप्तीनंतर मीन अंश मीन लग्नावर करंज नगरीत यजुर्वेद वाजसनेय माध्यंदिन शाखेमध्ये नरसिंह सरस्वती या नावाने जन्म घेऊन गंधर्व नगरात अनेक लीला करीन असं सांगितलेलं आहे. कारण पुढचा अवतार जो होणार आहे तो कारंजा क्षेत्रामध्ये नरसिंह सरस्वती यजुर्वेद शाखेमध्ये अवतार घेऊन गाणगापूरला येईन आणि तिथे अनेक प्रकारच्या लीला दाखवेन असं वर्णन केलं. आणि श्रीशैल्यातील कर्दळीवनात 300 वर्ष समाधीनंतर स्वामी समर्थ या नावाने प्रज्ञापुरात निवास करेल. स्वामी समर्थ नावाने प्रज्ञापूर, प्रज्ञा म्हणजे अक्कल, तर प्रज्ञापूर म्हणजे अक्कलकोट क्षेत्रामध्ये मी निवास करेन. आणि जेव्हा शनी मीनेत प्रवेश करेल तेव्हा मी त्या देहाचा त्याग करेन असं भविष्यवाणी त्या काळात सांगितली आहे. दत्तप्रभूचं हे वक्तव्य राज शर्माने आपल्या पत्नीला सांगितलं. हे पूजेच्या वेळी संवाद झालेला आहे दत्तप्रभूचा आणि आपण राज शर्माचा. ते आपल्या पत्नीला सांगितलं आणि त्यावेळी सत्यऋषी पापनाचार्य म्हणाले, राज शर्मा, तुझ्या पूर्वीच्या युगातील जन्मात श्री दत्तप्रभूला, सूर्याला आणि अग्नीला श्राद्ध भोजन दिलेला तू पुण्यात्मा आहेस. प्रत्यक्ष सूर्य नारायण श्राद्धा दिवशी तू जेवण दिले त्याला. तो दिवस पितृश्राद्धाचा असला ते सांगतात, या जन्मात कोणत्याही रूपाने दत्त महाराज भोजन द्या असे विचारतील. तो दिवस पितृश्राद्धाचा असला तरी काही विचार न करता
ब्राह्मण जेवायच्या अगोदर श्री दत्ताने भोजन विचारले तर जरूर वाढावे. आता प्रश्न असा आहे की श्राद्धा दिवशी ब्राह्मण जेवायच्या अगोदर कुणाला कसं काय देवाला देणार? अनियम आहे. आणि त्या दिवशी दत्तप्रभू मागायला आले तर द्यायचंय. त्याला पर्याय आहे. कठीण आहे जरा, पण पर्याय आहे. एकनाथ महाराजांच्या घरी श्राद्धाचा स्वयंपाक तयार झाला आणि फिरता फिरता एकनाथ महाराज असं घराच्या बाजूला खिडकीजवळ आले आणि पाहतात तर रस्ता झाडणारी मंडळी काही. ते म्हणतात, वा किती सुगंध वास येतोय अन्नाचा, आमच्या आयुष्यात असं अन्न कधी मिळेल आम्हाला, आमच्या आयुष्यात भाग्यातच नाही असं अन्न. हे त्यांच्या मुखातले शब्द ऐकले मात्र. आणि नाथाने सगळ्यांना बोलावलं आणि अगोदर त्यांना जेवण दिलं. पुन्हा सगळे स्वयंपाकगृह शुद्ध करून घेतलं आणि पुन्हा वेगळी पाकसिद्धी केली श्राद्धा करता. असा पर्याय. कारण त्यावेळी भगवंत वापस गेल्यानंतर आणखी काय राहिलो? जो ब्राह्मणामध्ये प्रवेश करून भोजन करतात पितर, तो स्वतःच भगवंत त्या रूपाने आलेला आहे, तर त्याला परत पाठवणे योग्य नाही असं सांगितलेलं आहे. बाई सुमती ही गोष्ट लक्षात ठेव. बापनाचार्य हे भूत भविष्य वर्तमान जाणणारे होते. त्याने आपल्या कन्येला बजावून सांगितलं, ही गोष्ट लक्षात ठेव, श्राद्धाच्या दिवशी जरी अतिथी आला त्याला परत करायचं नाही. बाबा शंकर भट्टा दत्तप्रभूच्या लीला अलौकिक आहेत. अलौकिक लीला आहेत आणि त्या लीला कधी संपणार नाहीत. आता ग्रंथाच्या वेळेला त्यांनी शब्द उच्चारलेला आहे. आजही आपण पाहतो की श्रीपादांच्या किती अगम्य लीला आहेत. काय काय न घडे ते घडो येईल उगले. ज्या गोष्टी घडत नाहीत त्या गोष्टी घडत आहेत, हे आपण प्रत्यक्ष अनुभवतो आहोत. आतापर्यंत कधी न ऐकलेल्या आणि अपूर्व अशा गोष्टी घडत आहेत. महाल अमावस्येचा दिवस होता. राजशर्मा पित्र श्राद्धाच्या तयारीत होते आणि दारासमोर भवती भिक्षां देही असा आवाज ऐकला आणि काही विचार न करता सुमती महाराणींनी भिक्षा घातली. कारण सांगितलं होतं अतिथी आला की भिक्षा घालायची. तेव्हा अतिथी म्हणाला, काही मागायचं असेल तर मागून घ्या. तेव्हा सुमती म्हणाली, बाबा आपण अवधूत आहात. अवधूत ही अवस्था आहे. आजकाल तर बरेच अवधूत आहेत नावानी. अवधूत नाव नाहीये. कुटीचक, बहुदक, हंस, परमहंस, नंतर आणखी एक मध्ये अत्याश्रमी म्हणा किंवा तुर्यातीत अवस्था, तुर्यातीत असं नाव त्यांना आहे. आणि नंतर अवधूत अवस्था आहे. 6वी अवस्था आहे. कुटीचक, बहुदक, हंस, परमहंस, तुर्यातीत आणि अवधूत अवस्था आहे. अवधूत नावानी होत नाही. कारण जी स्थिती अशी आहे अक्षरत्वात, त्या स्थितीचा कधी नाश होत नाही. ती अक्षरत्व स्थिती. वरेण्य श्रेष्ठत्वात श्रेष्ठ अवस्था. अवधू जरी संसार सागर धुवून टाकलेला आहे, धूत संसार सागरात, आणि शेवटी तत्वमशादी लक्षत्वात अवधूत असा अर्थ होत असतो. आपण अवधूत आहात. आपण वाक्य म्हणजे सिद्धवाक्य. श्रीपाद श्री वल्लभांचा अवतार लवकर या भूमीवर होणार असे लोक सांगतात. दत्तप्रभू आता कोणत्या रूपात अवतार घेत आहेत? 100 वर्षापासून या भूमीवर श्रीपाद प्रभू फिरत आहेत असे ज्ञात होते. आपण मला काहीतरी माग असे म्हणाले. मला श्रीपाद श्री वल्लभांचे रूप पाहण्याची तीव्र इच्छा आहे. हे शब्द ऐकून एकदम गर्जना झाली. अलौकिकच हो. सगळं भुवन दणाणून गेलेलं आहे. भूकंप झाल्यासारखं एक विकट हास्य झालं आणि सुमती महाराणीला तिच्या भोवती समस्त विश्व अदृश्य झाल्यासारखं वाटलं.
आणि समोर 16 वर्ष वय असलेला एक सुंदर बालक सुमती महाराणीच्या समोर उभा आहे. यतीच्या रूपात प्रकट झाला आणि म्हणाला, आई मीच श्रीपाद श्रीवल्लभ आहे, मीच दत्त आहे. आणि अवधूताच्या रूपात असताना श्रीवल्लभांचे रूप पाहण्याची इच्छा व्यक्त केलीस. ती इच्छा पूर्ण करण्याकरता तुला मी श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात दर्शन दिलं. श्रीवल्लभांच्या रूपात असलेल्या मला कोणतेही मागणं मागू शकतेस, कारण तू मला जीव घालून तृप्त केलंय. जे मागशील ते वरदान द्यावे अशी माझी इच्छा आहे. काय मागावं याला बुद्धी लागते बरं का. वरही वरायास पाहिजे समज. दोन अर्थ होतात. वर वरायलाही समज पाहिजे, कारण वर समजण्यात बरेच गोंधळ होतात आजकाल. वर वरण्यामध्ये वरही वरायास पाहिजे समज, आणि वर मागायलाही समज पाहिजे. काय मागावं, काहीतरी सामान्य गोष्टी मागायच्या नाही. अनेक दृष्टांत सांगतात. एक राजा शिकारी करता वनात गेला आणि शिकार करता 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 तो एका चोराच्या जाळीमध्ये अडकला. चोराने त्याला पकडलं. इतक्यात 5-6 माणसं आली आणि राजाला सोडवलं आणि चोर पळून गेले. राजा परत घरी आला आणि तरी या 5-6 5 माणसं होती, त्यांना बोलावलं. म्हणजे या तुम्ही मला सोडवलं, काय पाहिजे मागा. त्यात एकाने सांगितलं की मला नोकरी नाहीये, मला नोकरी लावून द्या. राजा सांगितले, प्रधानजी यांना आपल्या राज्याच्या ऑफिसमध्ये नोकरी लावून द्या. दुसऱ्याने सांगितलं, महाराज मला राहायला घर नाही, प्रधानजी यांना घर बांधून द्या. तिसऱ्याला विचारलं. तिसऱ्याने सांगितलं, मला 5 लाखाचा व्यापार घालून द्या. तेही राजाने मान्य केलं. चौथ्याने सांगितलं, महाराज माझ्या घरी जायला रस्ता नाहीये, सडक घालून द्या. ठीक आहे, कारण पावसाळ्यात चिखल होतो, त्यामुळे चिखलात जावं लागतं, त्रास होतो, रस्ता बांधून द्या. ठीक आहे. सगळ्यात शेवटच्या व्यक्तीला विचारलं. तो म्हणाला, महाराज मला आपला जावई करून घ्या आणि आपण दर दिवाळीला माझ्या घरी दिवाळ सणाला या. आता बाकीच्यांनी ज्या गोष्टी मागितल्या त्या तेवढ्या संपल्या लगेच. पण याने जे मागितलं ते कायमचं राजाशी नातं जोडलं. का राजाने वर दिलेलं आहे, काय पाहिजे ते मागा. लगेच त्यांना मुलगी द्यावी लागली. जावयाचं नातं झालं. मग आता राजा दरवर्षी घरी येणार, त्यामुळे त्याचा बंगला बांधला गेला मोठा जावयाचा. मग राजा येणार म्हणले, दरवर्षी रस्त्याची दुरुस्ती होतच असते. रस्ता झाला, पण जावयाला मोठ्या हुद्द्यावर, जावयाला कुठे ऑफिसमध्ये क्लर्क म्हणून लावणार, त्याला मोठ्या हुद्द्यावरही नेमणूक केली. इथे सगळ्यांनी मागितलेलं आहे, सगळ्यांनी मागितलेलं आहे, पण काय मागावं हे वरदान पाहिजे, हे समज पाहिजे. तू जे मागशील ते द्यायची माझी इच्छा आहे. या जगातील लोकांनी संकल्प रूपाने कर्मफल केल्यास पापाचे फळ प्राप्त होते. संकल्पाचं फल जास्त आहे. मनात संकल्प वाईट असेल, तुम्ही कर्म करा की न करा, पाप फल मिळणार. आणि मनात जर पुण्यसंकल्प असेल, कर्म घडो की न घडो, तुम्हाला कर्माचं पुण्यफल प्राप्त होणार. मनसैव कृतम पापम न शरीर कृतम कृतम. मनाने केलेलं पाप आहे. शरीराने पाप होत असं नाही, मनाने पाप होत असतं. प्रथम मन पाप करतो आणि मग मनाला मोकळं सोडलं तर मग शरीर तिकडे जातं. म्हणून मनातल्या संकल्पाचा, ज्याला आपण इंटेन्शन म्हणतो, हेतू काय होता. कोर्टामध्ये सुद्धा गुन्हा कशावरून ठरतो, त्याचा हेतू काय होता, आणि हेतूवरून त्याला शिक्षा होत असते. म्हणून संकल्पाचं फळ असतं. निष्काम कर्माचे आचरण केल्यास त्याला अकर्म असं म्हणतात. या व्याख्येबद्दल थोडा गीतेत आणि याच्यात फरक आहे. अकर्म म्हणजे कर्म न करणे. इथे निष्काम कर्म केल्यास अकर्म असं म्हटलेलं आहे.
निष्काम कर्मच करावं अशी भगवद्गीता सांगत असते. पण इथं अकर्म शब्द दिलाय. ते सुकर्मही नसतं आणि दुष्कर्मही नसतं, म्हणजे निष्काम कर्मच आहे. अकर्मास पाप किंवा पुण्याचं फळ नाही, निष्काम कर्माला कुठल्याच पाप पुण्याचा लेश लागत नाही, म्हणून दुसरेच फळ द्यावे लागते त्याला. जो निष्काम कर्म करतो त्याला भगवंताची कृपा प्राप्त होत असते आणि ते भगवंताधीन असते. अर्जुनाने असं कर्म केलं, श्रीकृष्णाने त्याला कौरवाला मारायला सांगितलं, तसे मारल्यास पाप लागणार नाही हे कृष्णाने सांगितलं. तर तो युद्धस्व भारत, तुला पाप लागणार नाही, कारण कौरवाचा संहार हा भगवंताचाच निर्णय होता. तुम्हा दोन्ही दंपतींनी अकर्म म्हणजे निष्काम कर्म केलेलं आहे, म्हणून लोकहितार्थाने काहीतरी प्रतिफळ दिलं पाहिजे. निसंदेहाने तुझी जी इच्छा आहे ते सांग, मी ती न चुकता पुरवीन, असं श्रीपादांनी सांगितलेलं आहे. यानंतर श्रीपादांचा अवतार त्यांच्या उदरी येईल. तो कथाभाग आपण पुढच्या सत्रामध्ये पाहूत. या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरुनाथ महाराज की जय. सर्वोपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.